बाळा, तुला विरोध करणारे कितीही मोठे असू देत, कितीही पैसेवान असू देत, त्यांच्याकडे कितीही संपत्ती असू दे, परंतु तुझ्याकडे जी माझी ठेव आहे ना, स्वतःवरचा ठाम विश्वास आणि माझ्यावरची दृढ निष्ठा, यामुळे ती लोक तुझं काहीच वाकडं करू शकणार नाही. मनात जोपर्यंत ठाम राहण्याची ताकद आहे आणि जोपर्यंत माझ्यावरती विश्वास आहे, तोपर्यंत तुला कोणीच हरवू शकणार नाही. कारण तुझं नशीब बदलण्याची आता वेळ आली आहे. तुझ्या विरोधात असणारी लोक तुझ्या विरुद्ध कारस्थान करत आहेत, पण त्याची तुला पुसटचीही कल्पना नाही. कारण तुझा स्वभाव हा भोळा बाबडा आहे. बाळा, तुझी काळजी वाटली म्हणून तुझ्याशी बोलायला आलो. तू एक लक्षात ठेव, तुझा माझ्यावर विश्वास असेल आणि तुझा स्वतःवर विश्वास असेल, तुझ्या मनातली जिद्द, तुझ्या मनातली महत्त्वाकांक्षा जोपर्यंत तुझ्याजवळ आहे ना, तोपर्यंत तुझा शत्रू तुझं काहीच बिघडवू शकणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव बाळा, तुझा खेळ अजून संपलेला नाही. या जगातील कोणतीही ताकद तुला कधीच संपवू शकणार नाही. आता वेळ आली आहे ती गरुड झेप घेण्याची. आता वेळ आली आहे ती एक पाऊल मागे घेऊन वाघासारखी धाड मारण्याची. तुझ्या या जिद्दीमुळे, तुझ्या या महत्त्वाकांक्षामुळे तुझं वाईट चिंतणारा शत्रू देखील तुझ्यापुढे नतमस्तक झाला पाहिजे. कठीण काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो बाळा, पण खरा विजयी तोच ठरतो जो शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहतो. तूच जेव्हा विजयी होशील ना बाळा, त्यावेळी तो तुझा नुसता विजय नसेल, तर तुझ्यावर जळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते त्याचं चोख उत्तर असेल. कारण त्याच्या मनात तुझ्याविषयी जी क्लेशाची भावना होती ना, त्याच्यामुळेच तू आज इथंपर्यंत आलेला आहेस. तीच लोकं तुला जिद्दीला पेटून उठण्यासाठी कारणीभूत ठरली आहेत. तीच लोकं जर तुझ्या आयुष्यात आली नसती, तर कदाचित मात्र तू सापडला नसतास. तुझ्यातली जिद्द निर्माण झाली नसती, तुझ्यात महत्त्वाकांक्षा निर्माण झाली नसती. त्यामुळे बाळा, देव जेव्हा आपल्या आयुष्यात अशी लोकं आणतो ना, ती देखील आपल्या चांगल्यासाठीच आणतो. पण आपण एक करायचं असतं, या लोकांच्यापासून सावध राहून आपण आपलं यश आणि आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ताकदीनिशी प्रयत्न करायचा असतो. बाळा, येणाऱ्या काळात तुझ्या आयुष्यात मोठ्या यशाची पायाभरणी होणार आहे. तू अशी झेप घेणार आहेस की पाहणाऱ्यांचे डोळेच दिपून जाणार आहेत. शत्रूलाही तुझ्या कर्तृत्वासमोर झुकावं लागणार आहे. माझ्या बाळा, जर तुला विश्वास असेल तर मी जिंकणारच असे तू मनाला जेव्हा सांगशील, तेव्हा तुला या जगातली कोणतीच शक्ती अडवू शकणार नाही. लेका, तुझ्या नावाची गणितं मांडायला आता मी सुरुवात केली आहे. पण त्यांना काय माहिती की तू संपूर्ण समीकरणच त्यांचं बदलणार आहे. तुझी वेळ खराब असू शकते, पण तुझी जिद्द, तुझी महत्त्वाकांक्षा तुला या शत्रूंपासून वाचवणार आहे. बाळा, आपल्या मनात जेव्हा जिंकण्याची जिद्द पक्की झालेली असते ना, तेव्हा आपल्या नशिबालाही बदलावं लागतं. आता वेळ फक्त बोलण्याची नाही, तर कृती करण्याची आली आहे. ज्या दिवशी चांगल्या परिस्थितीने आणि नशिबाने तुझी साथ सोडली ना, त्या दिवशी तुझ्या कष्टाने तुझा हात धरला आहे. नशिबाच्या हातातील खेळणं बनायला तू कमजोर नाहीस बाळा. तुझं नशीब आता तू स्वतः घडवणार आहेस. ते तू स्वतः लिहिणार आहेस. नशिबाच्या रेषावर चालणारे पाय थकू शकतात, पण जिद्दीच्या आणि महत्त्वाकांक्षेच्या जोरावर चालणारे पंख कधीच थांबत नाहीत. लोकांनी नशिबावर सोडलंय, पण तू तुझ्या कष्टावर लक्ष ठेवलंयस. बघूया कोणाचं पारडं आता जड होतंय. अनेकांना वाटतं तू कधीच उंच उडू शकणार नाहीस. अनेकांना वाटतं तू कधीच गरुड झेप घेणार नाहीस. पण तुझ्यातली जिद्द आणि तुझ्यातली महत्त्वाकांक्षा ही त्यांना चोख उत्तर देणार आहे. जेव्हा तुझ्या मनात माझ्याविषयी ठाम विश्वास असेल, जेव्हा तुझ्या मनात तुझ्याविषयी ठाम विश्वास असेल, तेव्हा या जगाला उत्तर फक्त तू तुझ्या कृतीतूनच देणार आहेस. कारण नशिबाला देखील तुझ्या कष्टासमोर गुडघे टेकावे लागणार आहेत. आता अशी मोठी झेप घे की नशिबालाही स्वतः म्हणावं लागेल, हा तुझाच हक्क आहे, त्यासाठी तू तयार आहेस आणि यावरती फक्त आणि फक्त तुझाच हक्क आहे. बाळा, लोक नशीब नशीब करतात. ते नशीब म्हणजे काय असतं रे? प्रत्येकाच्या आयुष्यात एक मिळालेली संधी असते. त्या संधीचं सोनं करायचं ताकद कष्टामध्ये आणि आपल्या मनगटामध्ये असते. मग तीच जर माणूस विसरला
तर माझ्या नशिबातच नाही, माझं नशीबच फुटकं असं दोष देत बसतो. पण तू मात्र तुझ्या नशिबाला दोष देत बसला नाहीस. तुझ्या नशिबाचा कौल काहीही असो लेकरा, विजय मात्र फक्त तुझाच असणार आहे. तुझ्या शत्रूला तर तुझ्यासमोर नतमस्तक व्हावंच लागणार आहे. बाळा, कपाळावर का नाही, कपाळावरचा घाम, हातावरच्या रेषा बदलण्याची ताकद तुझ्यात आहे. नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा स्वतःला एवढं मोठं कर की जे आज अशक्य वाटतंय ते तुला उद्या अगदी फुलासारखं वाटू लागेल. माझ्यावरची श्रद्धा, माझ्यावरचा विश्वास तुला मोठ्या शिखरावरती पोचवणार आहे. म्हणून बाळा, आता मागे फिरू नकोस, टाकलेलं पाऊल मागे घेऊ नकोस. आकाशात गरुड झेप घे. आकाशात झेपावताना जेव्हा लोक तुझ्याकडे पाहतील तेव्हा म्हणतील, आम्ही तुझ्याबद्दल खूप वाईट आणि चुकीचं वागलो, पण तू त्यांना कृतीतूनच उत्तर दिलंस तर त्यांना ते चांगलं आयुष्याचा धडा मिळेल. हा व्हिडिओ जर तुझ्या काळजाला भिडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नको.